नमस्कार, मी सुरेखास किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत. चला तर मग पाहू भरली वांगी. ही भाजी ज्वारीच्या भाकरीसोबत अप्रतिम लागते. मी भरली वांगी करणार आहे आज. भरली वांग्यासाठी मसाला तयार करत आहे. तीळ टाकले आहे, पांढरी तीळ, पॉलिश तीळ पण ह्याला म्हणतात. ही तीळ भाजून घेते मी मंद आचेवरती. शेंगदाणे भाजूया. शेंगदाणे मस्त असे खरपूस भाजून झालेले आहेत. शेंगदाणे व्यवस्थित भाजलेले आहेत. हे बघा, लसूण कसा मस्त असा गुलाबी रंग आलाय लसूणचा. चांगले डाग पडलेले आहेत. लसूण काढून घेणार आहे. लसूण व्यवस्थित भाजलेला आहे. खूप छान दिसायला लागलाय लसूण. आल्याचा तुकडा पण व्यवस्थित भाजलेला आहे. भरली वांगीसाठी मी अजिबात खोबरं वापरलेलं नाही. पांढरे तीळ आणि शेंगदाणे ह्याचा खूप भरपूर प्रमाणात मी वापर केलेला आहे, त्यामुळं खोबरं टाकलेलं नाही. कांदा झालेला आहे. कढीपत्ता यातच ॲड करणार आहे आपण. भाजीमध्ये फोडणीत घातल्यावर मुलं बाजूला काढून ठेवतात, मग वाटणात घातल्यावर ते खाल्ल्या जाते. त्यासाठी मी वाटणातच टाकत असते शक्यतो. वाटण तयार झालेलं आहे. वांगी पहा किती सुंदर वांगी आहेत. एकदम हिरवीगार अशी कवळी बारीक बारीक वांगी आहेत. ती भरून केल्यावर फार टेस्ट लागतात. तर चला मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुऊया. मीठ घालून असं व्यवस्थित त्याला चोळून घ्यायचं वांग्यांना. असं 1-2-3 मिनटं पाण्यात असेच ठेवायचे मिठाच्या. तेल तापलेलं आहे. आता टाकूया मोहरी. लगेच जिरे टाकायचं. जिरे तडतडले, कढीपत्ता. आता मसाला. जे वांग्यांमध्ये भरून शिल्लक राहिलेला तो मसाला अख्खा वापरायचा आहे. चवीपुरतं मीठ, हळद. वांगी मस्त अशी चिरून घेतलेली आहेत. अशी ह्याच्यामध्ये सगळ्यात शेवटी वांगे चिरायचे, कारण वांगं काळं पडत नाही. मसाला भरून झालेला आहे वांग्यामध्ये. आता घालूयात वांग. शिजत आलेली आहे. बघा किती सुंदर दिसायला लागली भाजी. भाजीला शिजायला जास्त वेळ लागत नाही. 5 ते 7 मिनिटांमध्ये ही भाजी शिजून तयार होते. भाजी बघा छान दिसते. वांग आपलं छान दिसायला लागले. भरली वांगी आपली तयार झालेली आहे आणि खूप छान भाजी दिसतीये. कलर पण एकदम सुरेख आलेला आहे. पाहू शकता तुम्ही किती अप्रतिम भाजी दिसते आहे. ही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.